बावधनगावच्या आज ह्या अनोख्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरे साहेब, ज्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथे उपस्थित आहोत, ते आमचे सहकारी मित्र दीपकदादा नानावरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले धनश्रीदादा कदम, सुनीलजी काटे साहेब, शोभिताई भोसले, अरुणादेवी बिसाळ, शशिकांतदादा बिसाळ, आमचे सहकारी ॲडव्होकेट मित्र विजयसाहेब डोंगरे, रोदास बापू, सुनील तात्या, विजयसाहेब ढेकणे, सरपंच वंदनताई कांबळे, आदरणीय सर्व सदस्य, वाई खंडाळ्यातून आलेले सर्व मान्यवर ग्रामस्थ, सर्वांचे या ठिकाणी प्रथम स्वागत करतो. खऱ्या अर्थानं बोलायला गेलं तर बावधनचे हा आज व्यासपीठ एक अनोखा व्यासपीठ आहे. सांगायचा हेतू एवढाच आहे की पहिली ही गाडी सिंगल इंजिननी पळत होती, आता डबल इंजिन लागले. दादा, तुम्हाला मी कुठली वाढदिवसाची गिफ्ट दिली नाही. खऱ्या अर्थाने आज तुमचं वकीलपत्र आमचे सिनियर ॲडव्होकेट आहेत इथे, पवारसाहेब आहेत, खोमरेसाहेब आहेत, तुमची दोघांची परवानगी घेतो आणि यांचं वकीलपत्र आज मी घेतो माझ्या ताब्यामध्ये. कसं असतंय, राजकारण हे विचारांचं पाहिजे, व्यक्तिशः नसावं. बावधन गावामध्ये सामाजिक आणि राजकीय एक चांगला वारसा या ठिकाणी या गावाने नेहमी जपला आहे, ह्या भागाने नेहमी जपला आहे. गोरे साहेब, आम्ही राजकारण करत असताना काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी दादाने आमचा विरोध होता. मुद्दामून सांगतो आपल्या सर्वांसमोर, विरोध जरी असला तर साहेब तो विरोध हा फक्त विचारांचा होता, व्यक्तिगत नव्हता. दीपकदादा नानावरे राजकारण करत असताना उमऱ्याच्या आड काय करतायत, कधी व्यवसायात काय करतायत, त्या ठिकाणी कधी कोणी लक्ष घातलं नव्हतं. काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना. हल्ली ती ट्रेंड बदललेली आहे. सांगायचं हेतू झाला तर राजकीय पातळीमध्ये अनेकदा विरोध झाला, साथ झाला. आज सुरभिता इथे आहेत. आदरणीय दादांचे आमचे वैचारिक मतभेदचे विरोध होते, पण व्यक्तीचा संबंध आपण नेहमी जपत आलो इतके वर्ष. पण हल्ली गावामध्ये परिस्थिती, भागामध्ये परिस्थिती थोडी वेगळी झालेली आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती जेव्हा स्वतःच्या दमावरती, स्वतःच्या कौशल्याने, स्वतःच्या संघटनेच्या कौशल्याने एक चांगली फळी उभी करतो, युवकांना एकत्र घेतो, ज्येष्ठांना एकत्र घेतो, माया बहिणींना एकत्र घेतो आणि एक चांगल्या पद्धतीचा लढा करतो, तर काही नेत्यांना त्याचा पित्त होतं. आणि निश्चितच आहे, पित्त थोडं झालं की माणसांना उलट्या त्रास व्हायला लागतो. असंच काही पित्त गेलं 7 महिन्यापूर्वी काही स्थानिक नेत्यांना झालं होतं. वेगळ्या व्यासपीठावरती जिथं त्यांचे अधिकार नव्हते, तिथं तो अधिकार स्वयंघोषित त्यांनी घेतला आणि वाटेल ते पित्त जे होतं ते मनातलं दादा त्या ठिकाणी त्यांनी ते काढलंय. पण ते असते, पित्त जेव्हा निघतं तेव्हाच माणूस बरा होतो. आणि खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे. विधानसभेमध्ये आम्ही उत्तर का दिलं नाही, काय नाही, ठीक आहे, तेव्हा आम्ही देवाच्या कृपेने, सर्वांच्या साथीने आम्ही आपण एकत्र येऊन विधानसभेला सामोरे गेलो. त्याला आपण उत्तर त्यावेळेस द्यायचं कारण नाही. आता उत्तर ज्या गावातनं आपण मोठे झालो आहोत, ज्या गावाने आपल्याला मोठं केलं आहे, त्या गावाच्या स्थानिक राजकारणामध्ये उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. देवाच्या कृपेने, नाथाच्या कृपेने येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लागतात. मग एका सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती जेव्हा मोठा होतोय, संघटना कौशल्याने एक चांगला नेता बनतोय, पंचायत समितीचे सदस्य बनतोय, तालुका अध्यक्ष एका चांगल्या पक्षाचा होतोय, त्याला जर तुम्हाला मात द्यायची असेल तर राजकीय व्यासपीठावर नाही तर राजकीय फील्डमध्ये येऊन करावी. त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये त्याला अडथळे आणून त्याच्यासोबत तो जसे त्याचे कार्यकर्ते सांभाळतोय
त्यांना अडथळे आणून आर्थिक अडचणी आणून किंवा व्यक्तिशः काही नेत्यांच्या मुलांनी त्यांचे कार्यकर्ते पाठवायचे आणि आरटीआय दाखल करायचा बाबा उत्खनन कुठे चाललंय काय चाललंय. अहो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, सरकार बघल. आणि आपल्याला जर जास्त कायदे कळत असतील तर कायदेशीर लढा तुम्ही नंतर करा, पण आरटीआय फाईल करून अडचणी निर्माण करून त्याचे 5-50 सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांनी जे आज उभे केले आहेत त्यांना तुम्हाला अडचण निर्माण करून मिळतंय काय. आज त्या विचारांचं खरं तुम्ही कौतुक केलं पाहिजे होतं की त्या व्यक्तींनी आज दीपदादांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना आर्थिक पद्धतीने समाजामध्ये स्थान कसा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुलं एकत्र घेऊन त्यांना 4 व्यवसायातनं उत्पन्न कसं निर्माण होईल ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. तुम्ही इतके वर्ष राजकारण करत तुम्ही देखील तेच केलं असतं तर आज आपल्या भागात 1000-2000 सक्षम असते ना. नीतिमत्ता व्यवस्थित लागते राजकारण समाजकारण करत असताना. आणि निश्चितच आज काही नेत्यांची नीतिमत्ता बिघडलेली आहे, ती वेळ येईल. आज खरा वाढदिवसाचा विषय आहे. दीपकदादा डबल इंजिन लागलेलं आहे, मी मुद्दामून बोललो. एका चांगल्या पद्धतीने आपल्याला भविष्यात काम करायचं आहे. ह्याच व्यासपीठावरती गोरेसाहेब काही वर्षांपूर्वी मदनदादा बोलले होते, मला चांगलं आठवत आहे. मला वाटतं कारखान्याचे इलेक्शन असतील त्या सांगता सभेमध्ये ह्याच व्यासपीठावरती आदरणीय मदनदादा बोलले होते की दीपकराव यदा कधीची अशी वेळ येईल की तुम्हाला आणि विजय सिंहांना एकत्र हात घालून एका वेगळ्या दिशेने काम करावं लागेल. हे वाक्य होतं, मला आठवत आहे चांगलं. माणसाने अभ्यासू भाषणं जे असतात ते लक्षात ठेवावे. आणि मदनदादाचा अभ्यास हा दांडगा आहे आणि त्यांचं वाक्य आज त्यांच्या राजकीय अभ्यासाने आणि नातांच्या कृपेने एकत्र आज ते खरं झालेलं आहे. आणि निश्चितच आज एकत्र हात देऊन एका वेगळ्या दिशेने काम करायची वेळ आलेली आहे. एकची एक बेरीज जर गेली 2 होती, आपली एकची एक 11 करू. अशा पद्धतीने एक चांगलं समाजात काम करू. एका चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांना आपण ताकद देत राहू आणि येणाऱ्या प्रत्येक राजकीय विरोधाला राजकीय पद्धतीने त्याच्यावर मात करत जाऊ. आणि तुम्हाला ह्या वाढदिवसानिमित्ताने सुख समृद्धी लाभू, अजून तुम्हाला संघटन कौशल्य मिळावं. गोरेसाहेब सारखे खंबीर नेत्यांचं तुमच्याकडे साथ आहे, त्या साथचं तुम्ही खऱ्या सोनं केलेलं आहे. ती ताकद तुम्हाला मिळत राहावी, तुम्ही अजून समाजात काम करत राहावं आणि पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला भरभराटी मिळावी, आर्थिक समाजात पण तुम्ही अजून भरभराटी करावी ही माझी मनापासून व्यक्तिशः इच्छा आहे. पिसाळ कुटुंबाच्या वतीनं, गावदिन ग्रामस्थांच्या वतीनं, पंचकृषीच्या वतीनं आणि माझ्या सगळ्या युवा संघांच्या वतीनं मी तुम्हाला वाढदिवस शुभेच्छा देतो. आणि जसे आमचे सुनील करून बोलले की आपण दोघांच्या हात चालू आले तर अतिशय चांगलं आहे, तर एखाद्या वहिनी आपण तुम्ही हौशा दिली तर त्याही तुम्हाला शुभेच्छा मी मनापासून देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.